थोड्या पायी विकली गेली. शंभू राजांना कैद झालं. अहो 40 दिवस कैदेमध्ये होते. 40 दिवसामध्ये एका जनावरांचे हाल करतात ना, अशा पद्धतीने आपल्या शंभू राजांचे शंभू बालाचे हाल झाले. अंगाची कातडी सोडलीत, डोळ्यामध्ये पेडग्या सला भरला, जीभ छाटली, हात कलम केले, पाणी कलम केले, मान कलम केले, देहाचे तुकडे करून फेकून दिले. कशासाठी हो? कुठला पैसा पाहिजे होता का कुठली जागिरी पाहिजे होती का कुठले गड किल्ले पाहिजे होते? काही नाही. सांगितलं तर काय फक्त धर्म बदला, पण धर्मासाठी आपला राजा यांच्या समोर झुकला नाही का वाकला नाही. तर त्या खानाची बेगम विचारते, आपने संभाजी को गिरफ्तार किया था, क्या हुआ संभाजी का? पण तो काय सांगतोय, हे मेरे बेटे बेगम साहिबा, वो काफिर शुबा ने एक संभाजी जैसे बेटे को जन्म दिया. अगर वैसा एक बेटा मेरे घर में पैदा होता ना, तो मैं के हिंदुस्तान पर राज करता. लेकिन मेरे चार बेटे नालायक, निकम और गद्दार निकले. और एक संभाजी जैसा बेटा मेरे घर में पैदा होता, तो मैं के हिंदुस्तान पर राज करता. तर जगावं कसं हे शिवरायांकडून शिकावं आणि मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. म्हणून आपल्या राजगाद्या जरी पाहिल्यात तर आजही त्याच थाटामध्ये राहिलेल्या पाहायला भेटतात. आणि आज जर त्यांच्या आवलादी पाहिल्यात तर रस्त्यावरती भिका मागलेल्या पाहायला भेटतात. मग विचार करा राजांचं कार्य किती महान. आता आपण बाकी चौधरीची माहिती घेत पुढे जाऊया.